माझं नाव रामकिशन चौतमल, राहणार अलियाबाद, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। आम्ही हा व्यवसाय 27 ऑक्टोबर 2017 रोजी सुरू केलेला आहे। हा व्यवसाय सुरू करताना किती कोंबड्यापासून तुम्ही सुरू केला होता? आम्ही स्टार्ट करता वेळेस 200 कोंबड्यापासून हा व्यवसाय चालू केला होता। सुरुवातीपासूनच देशी कोंबड्यांचाच वापर केला की बॉयलरचा पण वापर केला होता? नाही, आम्ही सुरुवाती देशी कोंबड्यापासूनच केलेली आहे। त्यामुळे आम्हाला देशीमध्ये जास्त फायदा वाटतो, त्यामुळे आम्ही देशीपासून सुरुवात केली। आणि व्यवसायाला सुरुवात केल्यापासून कधीपासून तुम्हाला उत्पन्नाला सुरुवात झाली? व्यवसाय सुरू केल्यापासून आम्हाला 3.5 ते 4 महिन्यामध्ये उत्पन्नाला सुरुवात झाली। ह्या व्यवसायाला सुरू करताना किती खर्च लागला होता सुरुवातीला? हा व्यवसाय सुरू करताना आम्हाला सुरुवातीला 60,000 रुपये खर्च लागला होता। आणि कोंबडी पालनासाठी तुम्ही कोणकोणत्या औषधी वापरता जेणेकरून कोंबड्यावरती कोणताही रोग येऊ नये यासाठी? आम्ही कोंबडी पालनासाठी कोंबडी आणल्यानंतर पहिल्या दिवशी गुळाचं पाणी त्याला देण्यात येते। त्यानंतर पहिल्या 5 दिवसाला त्यांना लसोटा बूस्टर ही लस देण्यात येते। नंतर 14व्या दिवशी गंभोरा देण्यात येते आणि 30व्या दिवशी परत लसोटा बूस्टर देण्यात येते। त्यानंतर त्यांच्यामध्ये ट्रेसवेल, बोरॉन हे औषधी देण्यात येतात। कोंबडीची जी पिलं आहे तुम्ही घरी अंडी उभवता की बाहेरून पिलं आणता? आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस कोंबडीची पिले आणली त्यावेळेस ती बाहेरून आणली होती। आता आम्ही स्वतः घरीच अंडी उभवतो, त्यामुळे आम्ही ते पारंपरिक पद्धतीचा वापर करून आम्ही अंडी उभवतो। पूर्ण नाव सांगा? माणिक बाबूराव चौतमल। आणि तुमचं दिवसभर तुम्ही कसं काम करता? दिवसभर आम्ही काय करतो, सकाळी 6 वाजता सोडितो, 6ला सोडल्यावर झाडझूड करतो, खाण्यापिणं करतो, पाणी बिणी पाजितोय आणि दिवसभर काम चालूच असते। तुम्ही कोंबड्याला खायला काय काय टाकता? आम्ही खायला म्हणजे तांदूळ टाकितो, काही गहू टाकितोय, काही मकाचं भारडा करून टाकितो, काही बाजरी टाकितोय। आणि कोंबड्याच्या अंड्याची पण तुम्ही विक्री करता का फक्त कोंबड्याचीच विक्री करता? नाही, अंड्याची विक्री करतो। अंड काय भावाने जातं तुमच्याकडे? अंड जातं 10 रुपयाला। 10 रुपयाला एक अंड। तुम्ही होलसेल मध्ये विकता का फक्त रिटेलिंग करता? नाही, आपलं होलसेल मध्ये म्हणजे खाणाराला विकतो। पिल्लाची विक्री बिन करतोय। पिल्ल्यांची विक्री तुम्ही करताना कशी करता? पिल्लू जसं पाहून समजा मोठा असला तर समजा 350, 400 कोंबडी। बारीक छोटाले पिल्ले पण विक्री करता का? बारीक पिल्ला मग आम्ही पाळतो ना, मोठाले पक्षी झाले की ती विक्री करतो।